एकच असा पर्याय जो सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडतो, तुम्हाला आम्हाला परवडतो. हा पर्याय म्हणजे आजारमुक्तीची वाटचाल जीवन संजीवनी स्पिरुलिना. जर आजारमुक्त व्हायचं असेल किंवा आजारच होऊ द्यायचा नसेल, निरोगी जगायचं असेल, निरोगी जगायचं असेल, मग कॅन्सर असेल, शुगर असेल किंवा कुठलाही आजार तुम्हाला होऊच द्यायचा नसेल, तर हे जीवन संजीवनी स्पिरुलिनाचं सुपरफूड तुमच्या आहारामध्ये जर असेल तर कुठलाही आजार तुम्हाला छूणार म्हणजे स्पर्श सुद्धा करणार नाही. इतकी इम्युनिटी स्ट्रॉंग राहील, रक्त सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये राहतील. मग आजार होऊन गोळ्या खाऊन जगायचे, आजारमुक्त जगायचे स्पिरुलिना घेऊन. त्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, कॉल करा. आपल्या चॅनलवरती तुम्ही जो व्हिडिओ बघत आहात हा व्हिडिओ कंटिन्यू करा. धन्यवाद. काय म्हणता? तुमच्या औषधाने गोळ्याने एकदम चांगलं वाटलंय मला. हो हा, त्या दिवशी हे गुळपोळ्या केल्या, एकदम मस्त वाटलं. मला वाटलं की रात्री गोळे वगैरे येतील पायामध्ये, पण नाही आले. एकदम मस्त छान झालं, म्हणजे सगळं स्वयंपाक पण छान झाला आणि गुळपोळ्या त्यामुळे म्हटलं तुम्हाला धन्यवाद द्यावे जरा. बरोबर, चालेल. काय त्रास होता तुम्हाला नेमका? हॅलो. हा बोला ना, काय त्रास होता म्हटलं आणि कसं काय वाटतंय आता? काय म्हणताय? म्हटलं काय त्रास होता तुम्हाला नेमका? येतोय का आवाज आता? नीट ऐकू येत नाही सर, ऐकू येत नाही नीट. हा, येतोय का आता? हा, येत. म्हटलं काय त्रास होता तुम्हाला? काय म्हणताय? हॅलो, काय म्हणताय? म्हटलं काय म्हणताय? त्रास काय होता म्हटलं तुम्हाला? हा, वाताचा खूप त्रास होता ना. हा हा हा. गोळे यायचे आणि बीपीची गोळी पण बंद केली मी आता. अच्छा, नाही बंद होईल, काही प्रॉब्लेम नाही. वाताचं पण आता बऱ्यापैकी रिकवर झालं असेल ना? हा, चेक नाही केलं, पण म्हणजे चक्कर बिक्कर येत नाही मला आता काहीच. आणि बीपीची गोळी पण बंद केली आणि शुगरचं तर काय मी साधारण गोड खातच नाही. थोडं म्हणजे बाउंड्री लेवलवर होती शुगर. नाही, आता ती पुढे जाणार नाही, हे चालू ठेवा तुम्ही. हे अन्न आहे, अन्न नाही, हे काही औषध नाही. फक्त खाण्यासाठी गोळ्या बनवून देतो, पण शरीराला जे आवश्यक न्यूट्रिशन असतात ते जर मिळाले प्रॉपर तर बॉडी पूर्ण रिकव्हर होते, डिटॉक्स होते. बीपीची गोळी पूर्ण बंद केली मी. काही प्रॉब्लेम नाही. बीपी काही आजार नाहीये. काय होतं, बीपी आजार नाहीये, ते फक्त ब्लड सर्क्युलेशन अनबॅलन्स झालं. रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल, नसांमध्ये कोलेस्ट्रॉल असलं तर बीपी कमी जास्त होतो. पण ते सर्क्युलेशन चालू असतं आणि तुमचं आता कोलेस्ट्रॉल निघाला असेल ना, ते त्याच्यामुळे ते बीपी नॉर्मल झालाय, रक्त व्यवस्थित सर्क्युलेट होते आणि झोप पण व्यवस्थित येत असेल ना. हातापायनं गोळे वगैरे यायचे का? हो, खूप. बापरे, एवढे गोळे यायचे. रात्री रात्री ओरडायची मी नुसती, सगळ्यांना जागी करायची. खूपच यायची एकदा. किती वय तुमचं आता? माझं 54 वय रनिंग आहे. पण मला आधीपासून त्रास होता ना, खूप वर्षापासून त्रास होता मला. किती वर्षापासून? जवळ 20-25 वर्षापासून त्रास होता मला. 25 वर्षाची सांधेदुखी तुमची कव्हर झाली. मग गोळ्या भरपूर केल्या असेल तुम्ही? काय म्हणतात? हो, गोळ्या खूप घेतल्या मी डॉक्टरांकडनं. इंजेक्शन घ्यायला लागायची आणि म्हणजे पायात एवढे गोळे यायचे ना, चमका मारायचे की रात्री रात्री म्हणजे पाय वाकडा वाकडा व्हायचा. पाय हात नाही, पण पाय खूप वाकडे वाकडे व्हायचे. एकदम भीती वाटायची की बाबा तसंच राहतील की काय. मग अगदी सगळ्या देवांना उतरवायचे खाली. एवढं म्हणजे स्पिरुलिनाच तुमचं देव आहे. आता तिला कंटिन्यू करा अन्न म्हणून, काही प्रॉब्लेम नाही. हो हो, नक्की नक्की नक्की. नाही, पण तुमचे धन्यवाद, एकदम छान औषध दिलं आम्हाला. काय अडचण, आमचं कामच ते आता लोकांना कव्हर अप करणं, जे दवाखान्यात रिपेअर होत नाही किंवा शरीर त्यांना थोडं वजन कमी होण्याचं काहीतरी असेल तर मग बघा, म्हणजे कसं काय. त्याच्यासाठी स्टीबक्टॉन आहे, याला सपोर्टिव्ह म्हणून. तुम्हाला जेव्हा मागवायचं तुम्हाला सांगा, मग सपोर्टिव्ह म्हणून ते घेतलं तर वजन पण मेंटेन होईल. यानं पण तुमची तब्येत आहे ना आता फिट होईल. हे जेवढे जास्त दिवस घ्याल ना, कोलेस्ट्रॉल चरबी सगळी निघून जाईल तुमची. हो हो हो, चालेल चालेल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओके. त्यांना ना फरक म्हणजे जाणवायला लागला फिरण्यासाठी. आज 8वा दिवस आहे. अच्छा, आणि काय त्रास होता? त्रास त्यांना ना ते बीपीचा होता आणि चालताना दम लागायचा.
आणि गुडघे चमकायचे त्यांचे सकाळी सकाळी. ते गुडघे चमकायचे थोडे बंद झाले, म्हणजे बंदच झाले. आणि त्यांचं वजन पण थोडं कमी झालं, असं म्हणजे त्यांना वाटायला लागलं, हलकं वाटायला लागलं. फ्रेश वाटायला लागलं, हलकं वाटायला लागलं. आणि ते आता पहिल्यापेक्षा आहे ना थोडं जास्त हिंडतात. हा, नाही चालतात असं. अजून तर लय फरक पडेल. किती वय आहे त्यांचं? त्यांचं 65 वयाच्या आसपास आहे. हा ना, काही अडचण नाही. 2 डबे आहेत मधले ना, 2-2 गोळ्या घेत जा म्हणा फक्त, बाकी काही नाही. हो. आणि ते दुसरे का ऑर्डर केलेलं आहे आपण, ते कधी येईल? कधी दिला होता पत्ता? फक्त रविवारी रविवारी ना? संध्याकाळी. हो. हा, येऊन जाईल ना. ते काल टाकलंय ते. असं येऊन जाईल ते 2-3 दिवसात, काही अडचण नाही. हो सर. आणि यांना फरक पडेल का बीपीचा? मग बीपीची गोळी 1 महिन्यात बंद होऊन जाईल. हो चालेल. थँक्यू कंटिन्यू सर. द्यायला हवं फक्त, काही प्रॉब्लेम नाही. हो चालेल. थँक्यू. ओके. मला पोट हलकं हलकं वाटतंय ना आपलं. हा, पोट हलकं वाटतंय जरा. एकदम. हो. आणि थकवा वगैरे गेला असेल तुमचा? थकवा म्हणजे आज मी गेलो जरा फिरायला बाहेर थोडस, हा. तर थोडासा आहे थकवा. पण नाही, आता तर सुरुवात आहे, 4-5 दिवस झाले ना. 4-5 दिवस झाले. 15 दिवसात थकवा वगैरे, पोट, सगळ्या गोष्टी कव्हर अप होतील तुमच्या. आणि जे बाकीचे राहिलेले प्रॉब्लेम ते पण हळूहळू निघून जातील. फक्त एकच सर आईचं आहे ना, तिचे जॉईंट नाही का, हाडकातले जॉईंट, हा, ते लय दुखतात. ते कमी व्हायला पाहिजे. नाही, होईल ते कमी, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही मला ऍड्रेस रिपीट करा, पाठवून देतो. चालू करा त्यांना या 2 गोळ्या आणि स्पिरुलिनाच्या 2 गोळ्या. 1, 2, 3 असे चालू करा, होईल ते पण कव्हर. सुबेक्टोनच्या 2 आणि स्पिरुलिनाची 1 गोळी ना? 2 काय म्हणले? 2 गोळ्या घ्यायचे, दोन्ही पण. व्हाईट झाकण मधली 1 ना? एक झालाय. हॅलो. फरक आहे, थोडा पोटाला ह्याला फरक आहे. फक्त अच्छा, महिना झालाय ना? 1 महिना झालाय. हा. 1799चं किट मागवलं होतं, पण आम्ही 2 जण घेतोय. मंडळीला पित्ताचा, उष्णतेचा त्रास आहे, पोटाचा, चरबीचा आहे. त्याला बी थोडा फरक आहे. आणि त्यात कसं झालंय जाणवला तुम्हाला? काय फरक जाणवला? फरक आता किती मी 8 दिवस झाला असेल घेत आहे. हा, पण मग काय जाणवलं बुवा असं? हा, म्हणजे रोजच्या रोज पोट साफ होतंय. अच्छा, पोट साफ होत नव्हतं का अगोदर? हा, होत नव्हतं. आणि म्हणजे कसं खाल्लेलं गॅस व्हायचं पोटात, ते गॅसमुळे ते वाताचा त्रास व्हायला लागला मला. आणि आता काय होतं माहितीये का, असं म्हणजे जरा पोट जास्त आहे थोडं शिजर झाल्यामुळं. आणि ते असं पाय थरथर कापते, ती एक तसलं व्हायला लागलंय बघा. नाही, होईल आता हळूहळू. आताच चालू केलं ना तुम्ही? हा, आताच 8 दिवस झाले चालू करून.